यानंतर एक मोठी बातमी नागपुरातून येते। रणजित सिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू आणि उत्तम जानकर हे चौघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत। माढ्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी बैठक होतीये। भाजप सोलापूरमधून निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं आणि तशी आम्ही तयारी सुरू देखील केली, पण अचानक आमचं तिकीट नाकारलं आणि या मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे। धनगर समाजाच्या या निर्णयामुळे रोष आहे असं भेटीपूर्वी जानकर यांनी म्हटलं होतं। आणि आज फडणवीसांच्या बंगल्यावरती पोहोचलेत हे सगळे नेते। फडणवीसांची भेट घेण्यासाठी अधिक माहितीसाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, श्वेता, खरं तर माढ्याचा तिढा जो आहे तो आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी आला असं म्हणावं लागेल। कारण निंबाळकर, रणजित सिंह निंबाळकर, जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील आणि उत्तम जानकर हे चौघेही नेते जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरातलं शासकीय निवासस्थान देवगिरी इथं दाखल झाले होते। आणि आताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत। त्यामुळे आता या चारही नेत्यांची जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट होणार आहे आणि त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील सोबत आहे। त्यामुळे आता या बैठकीनंतर माढ्याच्या जागेवर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल। नुकतेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील या देवगिरी इथं दाखल झालेले आहेत आणि चारही नेते या दोन्ही नेत्यांची वाट पाहत होते। त्यामुळे आता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीनंतर या काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल। उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आणि बैठक झाल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकी या सगळ्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली आहे।